नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला तांब्या पितळाची भांडी घरच्या घरी अगदी नव्यासारखी चमकवण्यासाठी एक पावडर तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आता ही पावडर आपण कशा प्रकारे बनवायची आहे, त्याला आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया। त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। चमच्याने मोजलं तर हे 4 चमचे घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेत आहे। इथे मी बारीक मीठ घेतलेलं आहे, ते आपण 2 चमचे घालायचे आहेत। आता याच्यामध्ये मी खाण्याचा सोडा घालत आहे, 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे, तो घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला वॉशिंग पावडर घालायची आहे। पावडर येते मी याच्यामध्ये 1.5 चमचा घालून घेत आहे। तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे घातले तरी काही हरकत नाही। आता इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे, याला लिंबूसत्व असेही म्हणतात। हे आपण 1 चमचा मोठा भरून घेणार आहोत। हे तुमच्याकडे नसेल, ज्यावेळेस तुम्ही भांडी घासण्यासाठी या पावडरचा वापर करणार असाल त्यावेळेस तुम्ही याच्याऐवजी लिंबाचा रस सुद्धा घालू शकता, किंवा तुमच्याकडे विनेगर असेल तर ते विनेगर या पावडरमध्ये मिक्स करून त्याने सुद्धा तुम्ही भांडी घासू शकता। अशा प्रकारे हा चमचा भरून घेतलेला आहे, तो आता आपण याच्यामध्ये घालून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं हे मिक्स करून झाल्यानंतर ही जी पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ती घालून झाल्यानंतर ही आता आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे। झाकण बसवून घेऊन आता आपण ही मिक्सरला 1-2 मिनिट फिरवून घेऊया। अशा प्रकारे ही पावडर मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतल्यामुळे आता तुम्ही बघू शकता हे सर्व अगदी व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता ही तयार झालेली पावडर आपण बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करण्याची ही पावडर आपली घरच्या घरी तयार करून झालेली आहे। या पावडरला तुम्ही तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी घरच्या घरी तयार केलेली पितांबरी असेही म्हणू शकता। आता या पावडरचा वापर करून आपण कशा प्रकारे तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करायची ते बघूया। त्यासाठी येथे मी एक छोटी डिश घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे पावडर काढूया। पावडर काढून झाल्यानंतर येथे मी तांब्याची कळशी आणि पूजेची प्लेट घेतलेली आहे। आता ही दोन्ही भांडी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे ही थोडी थोडी खराब झालेली आहे, त्याच्यावरती पाण्याचे असे डाग पडलेले आहेत। आता ही भांडी आपण कशा प्रकारे स्वच्छ करायची आहे ते बघणार आहोत। त्यासाठी या पावडर मध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची अगदी घट्टसर अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाही। या पद्धतीने थोडंसं पाणी घालून आपण याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता इथे मी स्क्रबर घेतलेला आहे, या स्क्रबरचा वापर करून या पद्धतीने इथे ही प्लेट तुम्हाला मी घासून दाखवते। किती सहज आपण ही प्लेट घासू शकत आहोत ते बघा। ही प्लेट सुद्धा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेली आहे। आता ही कळशी सुद्धा आपण स्क्रबरचा वापर करून अशा पद्धतीने पेस्ट लावून ती घासून घ्यायची आहे। तुमच्याकडील भांडी जर जास्त काळपट झाली असतील तर ही पेस्ट लावून तुम्ही अशीच ती 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवू शकता आणि नंतर तुम्ही ती घासूनही घेऊ शकता। अशा पद्धतीने कळशी आणि प्लेट आपली घासून झालेली आहे। आपण आता ती नळाच्या पाण्याखाली स्वच्छ अशी धुवूनही घेऊया। अशा प्रकारे ही कळशी आपण हाताने अशी चोळून चोळून व्यवस्थित अशी स्वच्छ आतून आणि बाहेरून धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता या कळशीवरती किती छान चमक आलेली आहे। आता ही प्लेटही अशाच प्रकारे आपण चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। प्लेट सुद्धा धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान चमक याच्यावरती सुद्धा आलेली आहे। आता अशा प्रकारे कळशी आणि प्लेट धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे। आता या कळशीवरील आणि प्लेटवरील चमक अशीच टिकून राहण्यासाठी ही आपल्याला या पद्धतीने कापडाने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे। त्याच्यावरील सर्व ओलसर पण आपल्याला पुसून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तांब्या पितळाची भांडी स्वच्छ केल्यानंतर ती जर आपण पुसली नाही तर त्याच्यावरती पाण्याचे डाग पडतात आणि नंतर ती जास्तच खराब होतात आणि पुन्हा आपल्याला स्वच्छ करायला खूप अवघड जातं। त्यामुळे अशी तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करून झाल्यानंतर नेहमी कापडाने पुसून घ्या। अशा प्रकारे तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी तयार केलेली घरच्या घरी ही जादुई पावडर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा।